नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल आज जाहीर झाला असून या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवलाय. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांना 9,210 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या शोभा कोळी यांना 7,740 मतांवर समाधान मानावे लागले. भावना घाणेकर यांनी 1,470 मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केलाय. निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांनी या विजयाची अधिकृत घोषणा केली. नगराध्यक्षपद महाविकास आघाडीने खेचून आणले असले तरी नगरसेवक पदाच्या निवडीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. नगरसेवक पदासाठी भाजपचे 12 उमेदवार निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झालेत. यामुळे नगर परिषदेच्या सभागृहात सत्ता स्थापन करताना आणि निर्णय घेताना दोन्ही बाजूंनी मोठी कसरत पाहायला मिळाली. मतदारांनी नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत दुसऱ्या पक्षाला देऊन उरणमध्ये बॅलन्स राजकारण केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उरण शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केलाय. हा विजय उरणच्या जनतेचा आणि विकासाचा विजय आहे, अशी भावना नवनियुक्त नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.